भोगावती कारखान्याची पंचवार्षिक इलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या आम्ही केलेल्या कारभारावर सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत। पश्चिमपल्ली कारखाना आम्ही ज्यावेळी आमच्या ताब्यात आला 2010मध्ये, त्यावेळी 14,000 टनाचं ऊसाचं पेमेंटसुद्धा दिलेलं नव्हतं, तोडणीची बिलं दिलेली नव्हती आणि कामगारांचा पगारसुद्धा थकीत होता। तो आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्वतःच्या जमिनी देऊन त्या ठिकाणी कर्ज काढलं आणि ऊसाचं पेमेंट सभासदांचं, तोडणीचं कमिशन आणि त्यांची बिलं त्या ठिकाणी देण्याचं काम केलं। पगारसुद्धा वेळेवर आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं, साखरसुद्धा देण्याचं काम त्यामध्ये केलं। आणि ज्यावर्षी गेल्या 5 वर्षात जर ऊसाचा दर बघितला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये असणारा हा ऊसाचा दर म्हणजे हायेस्ट दर त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आजसुद्धा बघितलं, ज्यावेळी आमचा कारभार 22 मार्च 2016पर्यंत होता, त्यावेळीसुद्धा साखर बघितली तर जवळजवळ 4,80,000 साखर शिल्लक होती आणि कारखान्यावर जर बघितलं तर बॅलन्स शीटलासुद्धा त्यावेळी जी DP होती ते 10 ते 11 कोटीनं प्लसमध्ये होतो। आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतरची जी जबाबदारी आहे ती त्या ठिकाणी ज्यांनी साखर वाटली, पेढं वाटलं, त्यांची ती त्यामध्ये जबाबदारी आहे। आणि खऱ्या अर्थानं साखर कारखाना हा चांगल्या कारभारानं चालवण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळाने केलं। जी रिकव्हरी आहे तीसुद्धा जवळजवळ 13.20ची रिकव्हरी म्हणजे कारखान्याच्या इतिहासात हायेस्ट रिकव्हरी आम्ही घेतली। त्यामध्ये क्रशिंग जर बघितलं, एका मिलवर जर क्रशिंग बघितलं तर 5,400चं क्रशिंग करून आम्ही त्या ठिकाणी दाखवलं। जे ॲव्हरेज पूर्वीच्या काळी 3300चं ॲव्हरेज होतं ते आम्ही त्या ठिकाणी 5,000चं ॲव्हरेज नेण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी क्रशिंगमध्ये केलं। हे खरोखर एक चांगल्या प्रकारचा काटकसरीने आणि सभासदांच्या हिताचा कारखाना चालवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि ह्याच विश्वासावर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळे आमचे सुज्ञ सभासद त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कारखाना आमच्याकडं त्या ठिकाणी आम्ही जे कैलासवासी दादासाहेब पाटील कौलकर आघाडी घेऊन जाणार आहे त्या आघाडीलाच सहकार्य करतील असा एक विश्वास आम्हाला ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटतो। आणि खऱ्या अर्थानं कारखाना आम्ही पूर्वीच्या काळी जर बघितला तर 2010मध्ये पंचगंग्यापेक्षा मागं होता, दौलतपेक्षा मागं होता किंवा चंदगडपेक्षाही मागं कारखाना होता। तो आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालवण्याचं काम आम्ही या सगळी मंडळींनी केलेलं आहे। धन्यवाद। आगामी आता या निवडणुकीमध्ये तुमचं कोणाबरोबर आघाडी असेल आणि कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे? यामध्ये आमचे त्या ठिकाणी आम्ही जर बघितलं तर आता जे संचालक मंडळ आमचं आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेनेचे नरके गट आणि त्याच पद्धतीनं जनता दलसुद्धा आमच्यावर आज या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं ही सगळी आघाडी घेऊन आणि आमच्यावर कोण येतील त्यांच्यावर आम्ही घेऊन जाण्याची भूमिका म्हणजे त्यामध्ये RPI गवीगडसुद्धा चर्चेमध्ये आहे आणि इतर पण पक्ष आहेत त्या सगळ्यांना आम्ही चर्चेमध्ये घेऊन तिकडे जाण्याची इलेक्शनची म्हणजे आमची तयारी त्यामध्ये आहे। कारण हे सहकार आहे, सहकार म्हणजे सगळ्याच पक्षाची घेऊन जाण्याची भूमिका आमची यामध्ये प्रामुख्याने राहणार आहे।